साहेब त्याचं घर बरं का अतिक्रमणात आहे, त्या अतिक्रमणाचं एक हे करा. अतिक्रमणाचे अधिकार पोलिसांना नाही, ते नगरपालिकेला आहेत. आपण तिथं जाऊन शिवसाहेबांची भेट घेऊ, त्यांना सगळं व्यवस्थित सांगू त्याचं अतिक्रमण आहे का संपूर्ण घरच अनधिकृत आहे संपूर्णच आहे. तर ते आपण त्या पद्धतीत ती कारवाई नगरपालिकेचा विषय आहे ते पहिले एफआयआर फाईल होऊ द्या. एफआयआर झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी बघू. पोलिसांना जेवढे अधिकार आहेत त्यांना पण विषय कसा सगळे राहिला, अधिकार त्यांनी आहेत. जीवे मारण्याची धमकी दिलेली. ते येणार नाही आता. आता आहे ना, हा मुलगा जो काही देईल जीवे मारण्याची धमकी हासुदे एनसी मॅटरमध्ये कॉल ऑलरेडी दाखल झालेला आहे. सायलेंट वर करा फोन. आता फक्त जो काय आपल्या धर्माच्या भावना जे दुखावलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने फक्त गुन्हा दाखल होण्याचं बाकी राहिलं होतं. ते गुन्हा दाखल होईल. गुन्हा दाखल झाल्यानंतर अशी अपेक्षा आहे साहेबांकडून की साहेब त्याला लवकरच अटक करतील आणि पुढची कायदेशीर प्रक्रिया पार पडतील. याच्यात साहेब सगळ्यांचं कालचं एनसी बघितल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की धार्मिक भावना दुखावल्यात म्हणून त्याच्यावरती एफआयआर दाखल होऊ शकते. हा विषय एक आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा आजोबा असताना या ठिकाणी त्याचं एवढं मोठा अपमान करायचं धाडस होतोय. त्याच्या मागं कोण आका आहे, त्याला कोणाचं फंडिंग आहे का हे पण चेक करा. त्याचे मोबाईल चेक करा, कारण आजकाल आपण बघतोय की जिहादी सापडलं की मोबाईलमध्ये नाही ते गावतोय. आणि तिसरी गोष्ट, ज्या भूमीत त्यांनी संभाजी महाराजांचा अपमान केलाय त्या भूमीत त्याची तिथनं धिंड काढ अटक करून आणि संभाजी महाराजांच्या करून त्याला माफी मागायला. शिवाय बाकीच्या जो थांबणार नाही. लॉ अँड ऑर्डर पाळण्याच्या बाबतीमध्ये कायम हिंदूंनी पोलीस प्रशासनाला सहकार्य केलंय आणि कायम करणार. पण की काश्मीरमध्ये लॉ अँड ऑर्डर पण होती आणि पोलीस पण होते, तरी पण 4-4.5 लाख हिंदूंचं विस्थापन झालं होतं. त्यामुळे लॉ अँड ऑर्डर कुठपर्यंत पाळायची ती पण आम्हा हिंदूंना बघावं लागेल. फक्त ती लॉ अँड ऑर्डर बिघडवतात म्हणून त्यांना सहकार्य होणार, तुम्ही त्यांना सहकार्य केलं नाही असा आमचा तुमच्यावर आरोप नाहीये. पण आम्ही पण लॉ अँड ऑर्डर बिघडू शकतो जर धर्मावरती आलं तर. आणि त्याच्यावरती एफआयआर दाखल करा. ही घरापर्यंत आले म्हणल्यावर कसं आहे, आम्ही आता इथनं पुढे विचार करायला लागेल ना. तुम्ही कायद्याने आपलं काय होईल ते त्याला आपला शिक्षा करा. आमची सगळ्यांची म्हणणं आहे. साहेब 25 वर्षापूर्वी त्याच्याच घरातला आकार नावाचा अतिरेकी म्हणजे कारवाई करणारा हे कोल्हापुरात पकडला होता. त्याचे जे झालं ते आपले सासवडपणीची इथं दंगल घडली होती, तर त्याच्याच घरातला तो बहु व्यक्ती होता. काल रोजी रात्री पोलीस ठाणे फलटण शहर या ठिकाणी फिर्यादी अनिकेत घाडगे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या सांगण्याप्रमाणे अदखलपात्र गुन्हा HMNCचा गुन्हा दाखल झालेला होता. त्या अनुषंगाने आज तो आणि त्याच्यासोबत इतर समाज बांधव हे सदर झालेली पोलिसांनी कारवाई आमच्या सांगण्याप्रमाणे केलेली होती. परंतु सदर फिर्याद देत असताना मी गोंधळलेलो असल्याने केवळ मी शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार दिलेली होती आणि त्या अनुषंगाने मला धार्मिक भावना दुखावल्यात व माझ्या आईला शिवीगाळ केली अशा प्रकारची वाढीव तक्रार देण्याची आहे असे सांगितल्याने त्याच्यासोबत तो व समाज बांधव या ठिकाणी फलटण शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले होते. आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या फिर्यादीप्रमाणे यामध्ये कायदेशीर कारवाई पुढील करीत आहोत. सर्व समाज बांधवांना घडलेल्या संपूर्ण घटनेची व कायदेशीर कार्यवाहीची पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. त्या कारवाईवरती त्या माहितीवरती त्यांचं समाधान झालेलं आहे आणि या अनुषंगानं पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत.